नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंद बालाजी बातमीपत्रात स्वागत. बातम्या उदगीर जिल्हा होणार असल्याच्या चर्चेत गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात नवीन जिल्हे निर्मिती होणार असल्याची चर्चा चालू आहे. दिनांक 26 जानेवारी रोजी या चर्चेला पूर्ण विराम मिळणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले उदगीर जिल्हाही होणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून सुरू आहे. नवीन उदगीर जिल्हा निर्मिती झाल्यास लोहा कंधार तालुक्यातील काही भाग उदगीर जिल्ह्यात समावेश करण्यात येणार आहे. तसे झाल्यास त्याचा परिणाम कंधार तालुक्यात काय होईल या संदर्भात हिंदवी बाणाचे विश्लेषण. नमस्कार, मी माधव भालेराव. उदगीर तालुका हा जिल्हा होणार अशी अनेक वर्षापासून चर्चा होती आणि त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम 26 जानेवारी रोजी मिळणार असल्याचीही काही वृत्तपत्रातून बातम्या तशा पद्धतीने छापून आलेल्या आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये कंधार आणि लोहा तालुक्यातील काही गावे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेमुळे काही लोकांना आनंदही होत आहे आणि काही लोकांना वाईटही वाटत आहे. आपण जर कंधार तालुक्याचा जर आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर कंधार तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो आणि ऐतिहासिक आहे. परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कंधार तालुक्याचं वाटोळे झाले असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कंधार तालुक्याला भोईकोट किल्ल्याचा मोठा इतिहास आहे, परंतु त्या भोईकोट किल्ल्याची काय अवस्था आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. निधी येतो परंतु त्या किल्ल्याचा कसल्याच पद्धतीने विकास होत नाही. मग हा निधी जातो कुठे हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ज्या कंधार शहरामधून हायवे जाणार आणि अतिक्रमणाच्या नावाखाली जे मार्केटपेठ जी उद्ध्वस्त करण्यात आली ती मार्केटपेठ उद्ध्वस्त केल्यामुळे कंधार शहर हे 25 वर्ष विकासापासून दूर गेले आहे. ज्यामुळे व्यापारपेठ पाडली ते हायवे कंधार शहराच्या बाहेरून गेले आणि हे बाहेरून गेल्यामुळे कंधार शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास खुंटला गेला. सन 2004 मध्ये आपण जर बघितलं तर कंधार विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो कंधार 88 विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. परंतु हा दर्जाही काढून घेण्यात आला आणि हा दर्जा लोहा विधानसभा असं करण्यात आले. आपण लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ म्हणतात, आपण ते मोठेपणाने सांगतात लोहा कंधार, परंतु मुळात कंधार हा नाहीच. लोहा विधानसभा मतदारसंघ 88 एवढंच शिल्लक राहिलेला आहे. आपल्या कंधार शहराच्या आजूबाजूला मोठी धरणे आहेत. या धरणातून बारूळचं धरण असेल, लिंबोटी धरण असेल, या धरणातूनही कंधार आणि लोहा तालुक्याच्या शेतकरी आणि जनतेला पाणी देण्याच्या ऐवजी इतर तालुक्यांनीच पाण्यावर डल्ला मारला आहे. लिंबोटी धरणाचं पाणी उदगीर, अहमदपूर या ठिकाणी जात होतं, परंतु मधल्या काळामध्ये हे माननीय बबनराव लोणीकर ज्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री होते त्यांच्या काळामध्ये लिंबोटी धरणातून पालम तालुक्याला 52 गावाला पाणी पुरवठ्याची योजनाही मंजूर झाली होती. त्या कामाचं काय झालं, कुठपर्यंत आलं याची माहिती घ्यावी लागेल. जवळपास पालमला जाण्याचं निश्चित झालं होतं. आता कंधारच्या शेजारी कंधार तालुक्यामध्ये असलेलं बारूळ या धरणातूनही जळकोट तालुक्याला पाईपलाईनद्वारे पाणी जात आहे. कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी याला विरोध केला नाही. काही छोटे मोठे आंदोलन झाले, परंतु नंतर ते आंदोलने का बंद पडली माहीत नाही. परंतु ज्या लोकांनी आंदोलन करायला पाहिजे ते लोक मात्र आंदोलन करताना दिसत नाहीत. आणि एकाच कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचा विकास करायचा असेल तर सर्व लोक विकासाच्या बाबतीमध्ये एकत्र येतात, परंतु आपल्या बाबतीमध्ये तसं घडत नाही. आपले फक्त राजकीय मतभेद होतात. एखाद्या व्यक्तीनं काम केलं तर त्याला श्रेय भेटू नये म्हणून त्याला विरोध होत असतो. हीच परंपरा आपल्या लोहा कंधारची असल्यामुळे लोहा कंधार कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये वंचित राहिलेला आहे आणि त्यात कंधार तालुक्याची दयनीय अवस्था झाली आहे. 2004 विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर लोहा कंधार जे विधानसभा होते ते लोहा झालं, परंतु कंधार तालुका आणि लोहा तालुक्यातले जे गावं होते जसं कंधार मधले पेटवड असेल, कुरुळा असेल, हे तालुक्यामधले गाव, परंतु यांना इतर मतदारसंघामध्ये मुख्य मतदारसंघामध्ये टाकण्यात आलं आणि कंधारचं थोडंसं महत्व कुठेतरी कमी झालं. शहरामध्ये मार्केट पाडण्यात आलं, व्यापारी देशोधडीला लागला, अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या.
आज घडीला ऐतिहासिक म्हणून ओळखलं जाणारं शहर, या शहराला आज मार्केट नाही, ही दुर्दैवी बाब आहे. जे पेटवड कंधारमधून बाहेर फेकलं, कुरुळा बाहेर फेकलं, ते कुरुळा आणि पेटवडत हे व्यापाराच्या बाबतीमध्ये आज कुठेतरी नंबर 1 वर चांगल्या प्रकारे दिसत आहे शहरापेक्षा. ज्या शहरात लोह्याला ग्रामपंचायत होती, पालमला ग्रामपंचायत होती, दळकोट ग्रामपंचायत होती, असे गावं सुद्धा आज व्यापारपेठाच्या बाबतीमध्ये नंबर 1 वर आल्याचे दिसत आहेत. परंतु कंधार मात्र इथल्यात येत आहे. त्याला एक कोणताही पुढारी जबाबदार नाही. याला सर्वच आजपर्यंत जेवढे आमदार खासदार होऊन गेले तेवढे सर्व जबाबदार आहेत. 2004च्या दरम्यान काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्याला मतदारसंघ कशा पद्धतीनं पोषक होईल यासाठी आपापल्या पद्धतीने त्याची विभाजन करून टाकून दिलं. सोनखेड दक्षिण नांदेडमध्ये टाकलं, पेटवड मुखेड, कुरुळा मुखेड हे जे गावं होते त्यामुळं या दोन्ही तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पाणी तर गेलंच, आणखी काही दिवसाला लोहा तालुक्यातील जे अंतेश्वर बंधारा आहे त्या अंतेश्वर बंधाऱ्यामधून अहमदपूर तालुक्यातील झरी धरणामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी नेऊन तिथल्या शेतकऱ्यांना 15 गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचं मनसुबे आखले जात आहेत. आणि याच्यासाठी ज्यावेळेस अहमदपूरचे आमदार असतील बाबासाहेब पाटील यांनी त्या पाणी पुरवठा योजनेसाठी 400 कोटी रुपये मंजूर केल्याची बातम्या होत्या. आता तर ते मंत्री झालेले आहेत. त्यामुळे अंतेश्वर धरणातलं पाणी सुद्धा अहमदपूर तालुक्याला जाऊ शकतं हे नाकारता येणार नाही. म्हणजे इथल्या तर नागरिकावर अन्याय झाला, इथल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आणि आपण अशाच पद्धतीने शांत राहतात. आता मोठी वावटळ सुटलेली आहे. उदगीर जिल्हा होणार आहे आणि उदगीर जिल्हा झाल्याच्या नंतर त्यामध्ये कंधार तालुक्यातील काही गावं आणि लोहा तालुक्यातील काही गावं हे त्या जिल्ह्यामध्ये समावेश करणार आहेत. मग कंधारसाठी राहिलं काय? याचा कुठेतरी आता विचार करण्याची वेळ आली. काही लोकांना आनंद होत आहे कारण इथल्या पुढाऱ्याच्या नाकारतेपणामुळे कंधार आणि लोहा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे काही लोकांना उदगीरमध्ये जाण्याचाही आनंद होत आहे. पण भविष्य काय होणार आहे आपलं, या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. उदगीर जिल्ह्यामध्ये आपलं कुरुळा आणि पेटवडच यांची कुठेतरी नावाची चर्चा आहे, जाणार आहेत म्हणून. त्याचबरोबर लोहा तालुक्यातील माळेगाव हे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले यात्रेचं गाव आहे. या यात्रेच्या गावामुळे, खंडोबाच्या गावामुळे आपल्या लोहा आणि कंधार मतदारसंघाला कुठेतरी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. हेच जर गाव उदगीर जिल्ह्यात जात असेल तर आपल्याला काय कंधारसाठी आणि लोह्यासाठी शिल्लक राहत आहे. लोकसभेच्या मतदारसंघाचा विचार जर आपण जर केला, लोहा आणि कंधार हे लोकसभेसाठी लातूरला टाकले. पूर्वीचं जर आपण बघितलं अहमदपूर हा सुद्धा नांदेड लोकसभेमध्ये होता. पण आता उलट झालं सगळं. 2004 मध्ये कंधार आणि लोहा लातूरमध्ये टाकला. आता लातूरमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याकडे खासदारांचं दुर्लक्ष होणार नाही तर काय होईल, किती अंतर आहे. आणि उदगीर जर जिल्हा झाला आणि उदगीर जिल्हा व्हायला कोणाचाही विरोध राहणार नाही कारण जिल्हे वाढले पाहिजे. परंतु कंधार सारखे काही गावं जर तिकडे जर टाकले तर एक प्रकारे कंधारच्या लोकांवर अन्याय झाल्यासारखं होईल. त्यामुळे आता राजकीय मतभेद बाजूला सारून यासाठी एक जन आंदोलन उभारण्याची गरज आहे. पक्ष राजकीय मतभेद हेवे देवे आजपर्यंत चलत आल्यामुळेच कंधार शहराचं आणि लोहा तालुक्याचं वाटूळ झालं आहे. कंधार हा उदगीरमध्ये जाण्यापासून जर वाचवायचा असेल तर कंधार तालुक्यातील आणि लोहा तालुक्यातील जनतेने आता एकत्र येणं ही कुठेतरी काळाची गरज आहे. यामुळे खूप मोठे मोठे नुकसान होणार आहेत. त्याचा आता गावं कोणकोणती जाणार आहेत यांचा आराखडा आणखी समोर आलेला नाही. परंतु 26 जानेवारीला उदगीर जिल्ह्याची घोषणा होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कंधार आणि लोहा तालुक्यातील आपले गाव, आपले मतदारसंघातील गाव जाऊ नये यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे.